पुण्यामधल्या भटक्या कुत्र्यांवरून आंदोलन सुरू आहे। शिवाजी पार्क परिसरामध्ये आंदोलन सुरू आहे। अजून तर काही एक्सपेक्टेशन्स नाही। हल्ले होतात, लहान मुलं असतील, वयोवृद्ध नागरिक, चालणाऱ्या नागरिकांवर हल्लेही होतात। हो, दॅट इज करेक्ट, बट ऍट दी एंड बघायला गेलं असं हल्ले तर माणसंही करतात, पण आपण थोडी एवढे स्ट्रिक्टर लॉज आणलेत की त्यांना उचलून आपण डायरेक्ट जेलमध्ये टाकतोय किंवा काहीही करतोय। ऍट दी एंड आपल्याला काहीतरी जे राईट आहे ते सोल्युशन आणायला पाहिजे, जे चुकीचं आहे ज्याचा काही बेस नाहीये, बेसलेस सोल्युशन आणून काय होणार नाहीये ना। सो राईट काय आहे, एज्युकेशन स्प्रेड करा स्कूल्समध्ये, जे आहेत जे शेल्टर जेव्हा आहे तिकडे तुम्ही पिकनिक स्पॉट्स मध्ये घेऊन जा, पोरांना एड्युकेट करा, एल्डर्सला एड्युकेट करा, त्यांच्यासाठी पण एक सेफ पाथ बनवा। ऍज अ मुंबईकर किंवा ऍज एनी सिटीजन ऑफ दिस कंट्री, ऍट दी एंड काय पाहिजे आपल्याला की एक प्राण्याकडे त्याचा पण इंडिपेंडन्स असावा, हे आपली मागणी आहे। अजून काही महिला माझ्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी तुमची काय मागणी? माझं काहीच नाही बघा, सरकारकडून आम्हाला काहीच मदत नाही। आम्ही फीडर स्वतःच्या पैशांनी त्यांचं वॅक्सिनेशन, त्यांचं स्टरलायझेशन, त्यांचं सगळं हे गव्हर्नमेंटचा जॉब आहे। एक फीडर आहे म्हणून तो कुत्रा अग्रेसिव्ह होत नाही। प्राण्यांना जर वेळेवर जेवण मिळालं तर तो कोणाला चावणार नाही। इथे एक समाज असा आहे की तो अख्खा अॅनिमल हेटर्स आहे, कुत्र्यांना खायचं नाही, खायला द्यायचं नाही, ह्यांना खायला द्यायचं नाही। ओ जसं आपल्याला भूक लागते त्यांना पण जीव आहे ना। आणि हा जो ऑर्डर आहे सुप्रीम कोर्टाने जो केलाय तो अक्षरशः म्हणजे अगेन्स्ट ह्युमॅनिटी आहे। प्रशासनानं लक्ष द्यायला पाहिजे, कमी पडतं प्रशासन। हो, रेपिस्ट आणि मर्डरर्स जर फिरतायत तर ह्या लोकांनी काय केलं, आणि लहान मुलं दगडं मारतात, मोठी माणसं मारतात त्यांना, तिकडे कोणी लक्ष देत नाही। ते कॉज पहिले मिटवा तुम्ही।